नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लेखी परीक्षा होत नाही, मुलाखत होत नाही मित्रांनो, थेट शेवटच्या वर्षाच्या गुणानुसार तुमचं सिलेक्शन केलं जात आहे. तर ही जाहिरात जी आहे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर पहा, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 27/8/2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज आल्यास विचार केला जाणार नाही. तर कुठली पदं भरली जात आहेत, काय प्रत्येक पदासाठी काय अर्ज कसा करायचा आहे, काय या ठिकाणी पात्रता आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा हिंगोली कंत्राटी पदभरती जाहिरात देण्यात आलेली आहे. तर NHM आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. NHMची पदं मित्रांनो कुठेच परमनंट भरली जात नसतात. NHMची वेगळी या ठिकाणी बिंदू नामवली असते, त्यानुसार ही पदं भरली जातात. तर NHM हिंगोली आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत मित्रांनो ही पदं आहेत, किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत. तर बघू शकतात मित्रांनो, विविध संवर्गाची टोटल मित्रांनो या ठिकाणी पदं जर आपण बघितली तर जवळपास 31 केडरची पदं भरली जात आहेत. तर प्रत्येक पदांची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात. तर पहा, या ठिकाणी 31 नंबरचं पद जे या ठिकाणी भरलं जात आहे, पीर सपोर्टरचं पद आहे. एकच जागा यासाठी असणार आहे. 12th पास त्यांनी मागितलेलं आहे. 10,000 स्टार्टिंग तुम्हाला ऑन इन्सेंटिव्ह बेसिस या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर 30 नंबरचं पद भरलं जातं आहे फार्मसिस्टसाठी मित्रांनो, त्यासाठी देखील एकच जागा असणार आहे. डी-फार्म किंवा बी-फार्म तुमचं असणं गरजेचं आहे. विथ रजिस्ट्रेशन 1 इयर एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असेल. त्यानंतर 29 नंबरला आहे डेंटल हायजिनिस्टसाठी मित्रांनो 2 जागा भरल्या जात आहेत. 12th पास तुमचं केलेलं असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्टचा कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे. आणि तुमचं डेंटल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन देखील असणं गरजेचं आहे. स्टार्टिंग पेमेंट 17,000 पर मंथ इतकं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो अकाउंटंटची या ठिकाणी पोस्ट असणार आहे, ज्यासाठी एकच जागा आहे. NTB कॅटेगरीसाठी वेकन्सी आहे. BCom विथ टॅली ERP9 तुमचं असणं गरजेचं आहे. आणि टायपिंग इंग्लिश 40 आणि मराठी 30 देखील असणं गरजेचं मागितलेलं आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी लेखपाल या पदासाठी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा, ॲडोमेट्रिशियन ह्या पदासाठी एक जागा आहे. ओपन कॅटेगरीसाठी मात्र डिप्लोमा डिग्री इन ॲडोमेट्रीमध्ये पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनसाठी देखील एक जागा आहे मित्रांनो. NTB कॅटेगरीसाठी डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियनसाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे. त्यानंतर CLMC टेक्निशियन याच्यासाठी BSc मायक्रोबायोलॉजी DMLT विथ MSBT रजिस्ट्रेशन तुमचं पाहिजे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे. CLMC टेक्निशियनसाठी BSc तुमचं झालेलं पाहिजे, मायक्रोबायोलॉजी DMLT. त्याच्यासोबत मित्रांनो लॅक्टिनेशन काउन्सलर्सची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये पहा 3 जागा आहेत. मात्र याचं एज्युकेशन GNM स्टाफ नर्स त्यांनी मागितलेलं आहे. GNM झालेलं पाहिजे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. इथं एक्सपिरियन्सची देखील गरज नाही. काउन्सलर्सची पोस्ट आहे ही SC VJ आणि ओपनसाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहेत. त्यानंतर बघा, डेटा एंट्री ऑपरेटर आयुषसाठी एक जागा भरली जाते. यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं गरजेचं आहे. मात्र कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, IT बिझनेस, BTech, BCA, BBA, BSc IT ग्रॅज्युएशन विथ 1 इयर डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स कॉम्प्युटर सायन्समधून त्यांनी मागितलेला आहे. तर ही वेगळी डेटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट आहे. याच्यामध्ये सर्व BBA असेल किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असेल त्यामधून ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे. त्यासोबत इंग्लिश आणि मराठी आणि MS ऑफिस, MS वर्ड ह्याचं देखील कॉम्प्युटरचं देखील नॉलेज त्यांनी मागितलं आहे. आणि टायपिंग देखील यासोबत मागितलेले आहे. त्यानंतर बघा, MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्करची पोस्ट अजून या ठिकाणी भरली जाते. बहुउद्देशीय आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य कर्मचारी पदासाठी 8 वॅकन्सी काढण्यात आलेली आहेत. याची पात्रता आता चेंज झाली आहे. नवीन पात्रतेनुसार तुम्हाला 12th पास सायन्स असणं गरजेचं आहे, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स असणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही कोर्सपैकी एक कोर्स तुमच्याकडे असेल आणि तुम्ही 12th पास सायन्समधून केलेलं आहे तर ॲप्लाय करता येणार आहे. या पदासाठी देखील 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर बघा, बजेट अँड फायनान्स ऑफिसरची पोस्ट निघालेली आहे. एक जागा आहे. तुमचं BCom किंवा MCom झालेलं आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला गव्हर्नमेंट NHM विथ टॅली ERP9 तुमचं झालेलं आहे आणि टायपिंग इंग्लिश 30-40 झालेलं आहे. तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स साठी वॅकन्सी निघाली पहा 27 वॅकन्सी, सर्वात जास्त अजून वॅकन्सी या पदासाठी आहेत. खाली त्यांनी या ठिकाणी अजून वॅकन्सी दिलेल्या होत्या
3 वॅकेन्सी प्लस याच्यामध्ये ह्या 27 अशा पद्धतीने GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 30 टोटल वॅकेन्सीसाठी तुम्हाला 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. स्टाफ नर्सच्या सर्वात जास्त वॅकेन्सी यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनसाठी 6 वॅकेन्सी आहेत मित्रांनो. BSc DMLT झालेलं आहे तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर CLAMC मॅनेजरची पोस्ट निघाली डायरेक्टली. ग्रॅज्युएशन हॉस्पिटल मॅनेजमेंटमधून झालेलं आहे तर 30,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर पहा पब्लिक हेल्थ मॅनेजर एनी मेडिकल पॅरामेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA झालेलं आहे तुमचं तर अप्लाय करता येणार आहे. 31,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी हेल्थमधून निघालेली पोस्ट आहे. एक जागा आहे. एनी ग्रॅज्युएट तुमचं मेडिकलमधून झालेलं असणं गरजेचं आहे. हेल्थमधून झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर ही पोस्ट आहे. त्यानंतर एंटोमॉलॉजिस्टची पोस्ट आहे. MSc झुलॉजीमधून झालेलं आहे आणि 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर 40,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. 5 वॅकेन्सी या पदासाठी आहेत. मेडिकल ऑफिसर, त्यानंतर ऑडिओमेट्रिक असिस्टंट, डिप्लोमा इन ऑडिओमेट्रीमधून पाहिजे. कार्डिओलॉजिस्ट, त्यानंतर ऑप्टोमेट्रिक सर्जन. आता हे पुढचे सर्व डॉक्टरांच्या या ठिकाणी पोस्ट भरले जात आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषद हिंगोली आरोग्य विभाग NHM अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. याची परीक्षा होत नाही तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जो अर्ज केला आहे शेवटच्या वर्षाच्या मार्क्सनुसार तुमचं उच्च शैक्षणिक अर्हता, त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे त्यानुसार तुमचं प्रोपरेशन काढलं जाईल. इथंही त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पहा कशा पद्धतीने गुणांकन पद्धत असणार आहे, कशी निवड होणार आहे त्याबद्दलची माहिती. तर आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते पहा. या ठिकाणी जो त्यांनी अर्ज नमुना दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत मित्रांनो जोडायचे आहेत. यासाठी तुम्हाला राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज आहे. खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज असणार आहे. त्याचा DD काढायचा आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी ZP हिंगोली यांच्या नावाने आणि 12 ऑगस्टपासून ते 27 ऑगस्ट 2024पर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी द्यायचे आहेत कार्यालयीन वेळेमध्ये. कुठं अर्ज द्यायचा आहे पहा. NHM कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे सादर करावेत. प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज सादर करणं आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत तर वेगवेगळा अर्ज तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर संपूर्ण याच्यामध्ये निवड प्रक्रिया, अर्ज करायची पद्धत वगैरे जाहिरातीमध्ये दिलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. हा अर्ज नमुना देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे, बघू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.